नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो. गेल्या 2 वर्षामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी जे आहेत ते बऱ्यापैकी तोट्यामध्ये असताना आपल्याला दिसत आहेत, कारण द्राक्षाचा दर जो आहे तो पडलेला होता. परंतु यंदा विक्रमी पद्धतीनं द्राक्षाला दर प्राप्त झाला आहे. तसंच बेदाणे देखील उत्तम प्रकारचे बाजारपेठेमध्ये चांगल्या दराने जे आहेत ते विक्रीसाठी उपलब्ध असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. बेदाण्यांना देखील उत्तम दर यावर्षी आपल्याला दिसून येतोय बाजारपेठेमध्ये. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असलेल्या दायंगडेवाडी येथील शेतकरी संतोष दायंगडे यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. तब्बल 3 एकर जमिनीवर त्यांची द्राक्षाची बाग आहे आणि 2 प्रकारचं वाण जे आहे द्राक्षांचं ते या ठिकाणी आपल्याला पाहता येते. खर्च जवळपास 3.5 लाख रुपयांच्या आसपास त्यांचा खर्च झाला आहे आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे यंदा जवळपास 25 लाख रुपये त्यांना नफा होण्याची शक्यता आहे. तर कशा पद्धतीनं त्यांनी या बागेचं जे नियोजन आहे, व्यवस्थापन आहे ते केलं होतं, रोगाचं नियोजन व्यवस्थापन कशा पद्धतीनं होतं याबद्दल आपण सविस्तर बातचीत करणार आहोत संतोष दायंगडे यांच्याशी. हे आपले 2 प्लॉट आहेत, ते 1.5 एकराचे. 1.5 एकर आहे माणिकचमन आणि 1.5 एकर आहे कुलंटू. मग आता आज कटिंग चालू आहे, बेदाण्यासाठी शेडवर टाकायला चालू आहे. तर गेल्या वर्षी 40-42 टन माल निघाला होता कच्चा. यावर्षी 50 टनाच्या आसपास, 45 ते 50 टनाच्या आसपास कच्चा माल निघेल आणि 12-13 टन बेदाणा होईल. काही द्राक्षामुळे त्याचं व्यवस्थापन महत्त्वाचं असतं. तर ह्याचं व्यवस्थापन कसं करता? रोग हे कुठले पडतात आणि त्याचं ते नियंत्रण आता कसं झालं, 2-4 वर्ष झाल्यामुळं आता कळायला लागलं त्याच्यावर रोग काय यायला लागला आहे, काय आला आहे, त्याला काय मारायचं, औषध कुठलं मारल्यावर रोग कवर होतो ते आता समजायला लागले. 4थं वर्ष आहे ना. आणि दुसरी गोष्ट, आता हे आमचं मास्टर माइंड गणेश दादा जे आहेत ना, गणेश कोल्हाळ, त्यांनी द्राक्षी बागेतली किंग आहे ती, त्यामुळे त्यांनी व्हिजिट केल्याबरोबर सगळं समजून तर जातं. कुठलं रोग पडते? त्याचा स्प्रे किती दिवसाला येतो? स्प्रे पहिले 40 दिवस रोज घ्यावं लागते, किंवा एखादं वातावरण जर बिघडलं तरी दिवसाला 2 वेळेस बी घ्यावं लागते. आणि 40 दिवस झालं, सेटिंग एकदा झालं की मग 2-3 दिवसाला, 2 दिवसाला, 3 दिवसाला घेतलं तर चालते. द्राक्षामुळे त्याला अवकाळीचा एक धोका असतो. तर या अवकाळीपासून संरक्षण करण्यासाठी काय काळजी घेता याचं? आता याला फाउंडेशन एक महत्त्वाचं हां, असतं. फाउंडेशन तर काय महत्त्वाचं आहे. आणि अवकाळी आता कसं आहे, आता थोडं एखाद्याला पडू शकते, जर गारपीट झाली तरी बऱ्यापैकी नुकसान होते. तर आभाळ आलं तरी फवारणी पण लागते. हां, आभाळ आलं तर फवारणी लागतेच, पाऊस आला तरी फवारणी लागते, आभाळ आलं तरी फवारणी लागतेच. काय कसं मग औषध असते ते? ती औषध आता ग्रॅमवर असते, ती काय मिलीवर कसं असते असते ती. ते मिलीवर? काय आता लय महाग बी आहे ती औषधं, काय स्वस्त म्हणजे ती क्वालिटी बघून, औषधाची कंपनी बघून. साध्या कंपनीची घेतली तर कमी पैशात बसतं, भारी कंपनीची औषधी घेतली तर महाग असते ती, असं असतं त्याचं. काय क्लोन 2 आणि माणिकचमनमध्ये काय फरक आहे? काय फायदा आहे नेमका याचा? कसं भाव जातं मार्केटमध्ये? मार्केट आता 2-3 वर्ष काय सापडलं नाही, म्हणजे 4थं वर्ष आपलं. 2-3 वर्ष काय असं तसंच भाव नव्हता बेदाण्याला. 100 ते 150, 200 रुपये पत्र होतं, 150 आसपासच होतं. पण आता ह्या वर्षी चालूच मार्केट आहे 250 पासून मोहर 500 पत्र. गेल्या 2 वर्षापूर्वी काय कसं बघताय आता कसं या भावानं आणि गेल्या 2 वर्षापूर्वीचे भाव? ह्या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा डबलच आहे ना, गेल्या वर्षीपेक्षा डबलच आहे ह्या वर्षी मार्केट. त्यामुळे ह्या वर्षी भरपूर पैसे होणार. तरी किती फायदा होईल? सगळा खर्च किती झाला? खर्च सगळा 3-3.5 लाख रुपये झाला आहे दोन्ही बागच. 3-3.5 किती लाख होईल? फायदा होईल की, खर्च जाऊन 25-1 लाख रुपये राहतील. आज आपण दायंगडेवाडीचे शेतकरी संतोष दायंगडे यांच्याशी सविस्तर बातचीत केली, जाणून घेतलं त्यांच्या 3 एकर द्राक्ष बागायतीविषयी. त्यांच्याकडे 1.5 एकरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 2 वाण आहेत आणि उत्तम प्रकारचं उत्पादन त्यांना यावर्षी घेता आलं आहे. गेले 2 वर्ष तोटा सहन करून त्यांनी बाग जतन केली होती आणि यावर्षी त्यांना विक्रमी उत्पादन जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. संयमाचं फळ गोड असतं, त्याप्रमाणे संतोष यांना यावर्षी जे उत्पादन मिळालेलं आहे त्यातून ते खुश असल्याचं सांगतायत आणि त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांनी देखील त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे.